पुण्यातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील कार्यक्रम वादात सापडलाय। माओवाद संदर्भातील गाण्यावर नृत्य केल्याचा प्रकार समोर आलाय। सांस्कृतिक कार्यक्रमात जहाल माओवादी हिडमाचं उदात्तीकरण केलं गेलं असं समोर आलंय। माओवादी हिडमाचं गाणं सरकारी कार्यक्रमात सादर केल्यानं वाद निर्माण झालाय। गाण्यावर डान्स करणारे विद्यार्थी हे गडचिरोलीचे होते। हिडमाचा उल्लेख हा पर्वत असा केल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे। पुणे पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू झालेला आहे। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांना विचारूया। अभिजित, एका बाजूला केंद्र आणि राज्य सरकार नक्षलवाद संपावा याकरता मोठ्या पातळीवरचं अभियान राबवते आहे आणि दुसरीकडे सरकारी कार्यक्रमात हिडमाचं गाणं, नेमकं काय सांगशील? खरं तर हा सगळा प्रकार जो आहे ना, तो पुण्यातल्या जे समाज कल्याण विभागाचं वसतिगृह आहे तिथं काल रात्री हा सगळा प्रकार घडल्याचं बोललं जाते। या व्हिडिओ या सगळ्या प्रकरणाचा समोर आलाय, ज्यामध्ये जहाल नक्षलवाद्याचं आशय असलेले गाणं, या माओवादी संदर्भातलं जे गाणं आहे ते वाजवलं गेलेलं आहे आणि त्या गाण्यावर नृत्य काही विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। नृत्य रचलं गेलं होतं, ज्यामध्ये हिडमाचा उल्लेख हा पर्वत असा केल्याचा आरोप काही संघटनांनी केलाय। या सगळ्या प्रकरणात पुणे पोलिसांकडे गेल्यावर पुणे पोलीस आता या सगळ्याची माहिती घेते। पण प्रकरण एवढं गंभीर आहे की एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारचा नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पुण्यासारख्या शहरात जिथं सरकारी असणारं समाज कल्याण विभागाचं वसतिगृह आहे तिथेच विद्यार्थ्यांनी जो आहे तो या सगळ्या गाण्यावर नृत्य केलंय। हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते मूळचे गडचिरोलीचे असल्याचं देखील प्राथमिक माहिती आता समजते। पण या सगळ्याचा अधिकृत तपास आता पुणे पोलीस करत आहेत, कारण हे सगळं प्रकरण पुणे पोलिसांकडे गेले, ज्यामध्ये माओवादी संदर्भातील गाण्यावर काही विद्यार्थ्यांनी नृत्य केल्याचं समोर आलंय। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।